नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं स्टडीलॉजी या युट्यूब चॅनलवर स्वागत आहे। आपण आज बघणार आहोत मेजरमेंट ऑफ मॅटरचा एक्सरसाइज पार्ट 2। चला तर बघूया। आता आपला नेक्स्ट क्वेश्चन म्हणजे क्वेश्चन नंबर 5 आपण इथून स्टार्ट करत आहोत। काय आहे क्वेश्चन नंबर 5? राइट द नेम्स ऑफ फॉलोइंग कंपाउंड अँड डिड्यूस देअर मॉलिक्युलर मास। काय दिले आपल्याला? फॉलोइंग आपल्याला खाली कंपाउंड्स दिलेले आहे आणि आपल्याला त्याचे मॉलिक्युलर मास कॅल्क्युलेट करायचा आहे। जसं बघा Na2SO4, K2CO3, CO2, MgCl2, NaOH, AlPO4 and NaHCO3 या सर्वांचे आपल्याला मॉलिक्युलर मास कॅल्क्युलेट करायचे आहे। ठीक आहे, चला तर बघूया आपण वन बाय वन। सर्वात आधी आपण काय करू, एक बॉक्स तयार करू ज्यामुळे आपल्याला इझी होईल मॉलिक्युलर मास काढणं। सर्वात आधी आपण नेम ऑफ कंपाउंड हा कॉलम करूया। आता आपण Na2SO4 ची गोष्ट करत आहोत, तर आपण त्याचं नाव लिहूया सोडियम सल्फेट। ठीक आहे, आता बघा याचं मॉलिक्यूल काय आहे? Na2SO4। म्हणजे इथे तुम्हाला त्या कंपाउंडचं नाव लिहायचं आहे आणि या कॉलम मध्ये त्याचा मॉलिक्यूल म्हणजे त्याचा आपण जसं सोडियम आहे, सोडियमला Na ने डिनोट करतो, सल्फेटला SO4 ने डिनोट करतो, ते लिहायचं आहे। नंतरच्या कॉलम मध्ये बघा या कंपाउंड मध्ये किती एलिमेंट्स आहे ते लिहायचं आहे। कारण कंपाउंड म्हणजे काय असतं? एक पेक्षा जास्त एलिमेंट्स। तर या कंपाउंड मध्ये किती एलिमेंट आहेत बघा। Na म्हणजे असतं सोडियम, आपण लिहिलं सोडियम, नंतर काय असतं सल्फर, नंतर मग ऑक्सिजन। ठीक आहे, आता आपल्याला या एलिमेंटचा ऍटॉमिक मास लिहायचा आहे। आता बघा सोडियमचं मास माहिती आहे आपल्याला 23 असतं, सल्फरचं 32, ऑक्सिजनचं 16। नंतर आपल्याला या कंपाउंड मध्ये या एलिमेंटचे किती किती मॉलिक्यूल आहे। जसं बघा इथे सोडियम लिहिलं आहे, सोडियमच्या समोर 2 आहे म्हणजे सोडियमचे 2 मॉलिक्यूल आहे। तसंच आता बघा काय आहे आपलं सल्फर, सल्फर तुम्हाला एकच दिसत आहे, जिथे काही नाही म्हणजे 1 मॉलिक्यूल आहे। ठीक आहे, सल्फरचा एक आहे। ऑक्सिजनचं बघा ऑक्सिजनच्या समोर 4 लिहिलेला आहे म्हणजे याचं मॉलिक्यूल किती आहे? 4। ठीक आहे, आता तुम्हाला काय करायचं आहे, आपल्याला जेव्हा मॉलिक्युलर मास काढायचा आहे तर जेवढे एलिमेंट्स आहे त्या एलिमेंट इंटू त्यांचं मॉलिक्यूल, म्हणजे 23 इंटू 2 46, 32 इंटू 1 32, 16 इंटू 4 64। तर आपण काय काढलं हे डिफरंट एलिमेंटचं मास। आता आपण काय करणार, आपल्याला पूर्ण कंपाउंडचा मॉलिक्युलर मास काढायचा आहे, तर आपण त्या इंडिव्हिज्युअल एलिमेंटचा मासची ऍडिशन करणार। आता बघा 46 प्लस 32 प्लस 64 किती येते? 41 42। आपल्याला फॉर्म्युला सुद्धा दिलेला आहे बघा इथे। मॉलिक्युलर मास कसं काढणार आपण? सम ऑफ कॉन्स्टिट्यूएंट ॲटॉमिक मास मॉलिक्युलर मास ऑफ Na2SO4। आधी आपण Na चा घेतला, Na इंटू किती घेतलं? 2। नंतर काय घेतलं सल्फर, सल्फर इंटू 1 आणि मग ऑक्सिजन इंटू 4 आणि असं कॅल्क्युलेट करून आपला आन्सर काय येतो आहे 142। काय येईल याचा युनिट? U, याला काय म्हणतो आपण? डाल्टन। हे झालं सोडियम सल्फेट। आपण आता नेक्स्ट बघूया। नेक्स्ट कंपाउंडचं नाव काय आपल्या? K2CO3। याला काय म्हणतो आपण? पोटॅशियम कार्बोनेट। आता आपण पोटॅशियम कार्बोनेटचं काढणार। आता आपल्याला इथे कोणकोणते एलिमेंट्स आहेत ते सांगायचं आहे। सर्वात आधी काय आहे? K म्हणजे काय असतं? पोटॅशियम, C म्हणजे कार्बन आणि O म्हणजे काय असतं? ऑक्सिजन। आता आपण लिहूया इथे पोटॅशियम आहे, कार्बन आहे,
नंतर काय आहे ऑक्सिजन. आता यांचं मास काय, पोटॅशियम बघा, पोटॅशियम किती नंबरला असतो 19, तर 1939. ठीक आहे. नंतर बघा कार्बनचा मास असतो 12, ऑक्सिजनचा मास 16. आता या कंपाऊंड मध्ये पोटॅशियमचे किती मॉलिक्यूल आहे बघा, याच्या समोर 2 लिहिलेला आहे म्हणजे 2 मॉलिक्युल्स आहे, तर इथे 2. नंतर कार्बनचे किती आहे 1 आहे, तर 1. ऑक्सिजनचं किती आहे 3, तर इथे 3. आता आपण यांना मल्टिप्लाय करणार, 39 इंटू 2 78, 12 इंटू 1 12, 16 इंटू 3 48. आता आपण काय करणार, यांना ऍड करणार. 78 प्लस 12 प्लस 48 138. आता बघा आपला इथे फॉर्म्युला काय येणार, सम ऑफ कॉन्स्टिट्युएंट मॉलिक्युलर मास. तर काय येईल, पोटॅशियमचा मोलर मास इंटू काय केलं आपण 2 प्लस कार्बन इंटू 1 आणि मग काय केलं आपण ऑक्सिजन इंटू 3 आणि असं कॅल्क्युलेट करून आपला आन्सर किती आलेला आहे 138 U, दॅट इज डाल्टन. तर हे झालं आपलं पोटॅशियम कार्बोनेटचा मॉलिक्युलर मास. आता नेक्स्ट काय आपलं CO2. CO2 म्हणजे काय असतं, कार्बन डाय ऑक्साइड. आता याचे एलिमेंट्स कोणकोणते आहेत, एक कार्बन आहे आणि एक आहे ऑक्सिजन. कार्बनचा मास किती असतो 12, ऑक्सिजनचा 16. नंबर ऑफ ऍटम्स इन मॉलिक्यूल, कार्बनचे किती दिसत आहे 1, ऑक्सिजनचे किती आहे 2. आता यांना मल्टिप्लाय करूया, 12 इंटू 1 12 इंटू 1 16 इंटू 2 12 इंटू 1 12, 16 इंटू 2 32. आता या दोघांना ऍड करायचं, काय येईल आन्सर 44. आणि फॉर्म्युल्यामध्ये काय येईल, कार्बन इंटू 1 प्लस ऑक्सिजन इंटू 2 आणि अशा प्रकारे आपला आन्सर किती होत आहे 44. ठीक आहे. हे झालं आपलं मॉलिक्युलर मास कशाचा, कार्बन डाय ऑक्साइड. नंतरचं आपल्या नेक्स्ट कंपाऊंडचं नाव काय आहे MgCl2, मॅग्नेशियम क्लोराइड. याला काय म्हणतात बघा नाव, मॅग्नेशियम आणि इथे क्लोरीन आहे म्हणून क्लोराइड. याचे एलिमेंट्स एक आहे मॅग्नेशियम आणि एक काय आहे Cl म्हणजे क्लोरीन. ॲटॉमिक मास मॅग्नेशियमचा 24, क्लोरीनचा मास 35.5. ठीक आहे. आता नंबर ऑफ मॉलिक्युल्स Mgचं 1, Clचं 2.
त्यांना मल्टिप्लाय करूया 24 इंटू 1 आणि 35.5 इंटू 2 24 याचं काय येईल 71. आता या दोघांना ऍड करूया आपण, काय येईल आन्सर 95. आणि फॉर्म्युला काय येईल आपलं मॅग्नेशियम इंटू 1 प्लस क्लोरीन आणि अशा प्रकारे आपला आन्सर किती आलेला आहे 95 डाल्टन. नेक्स्ट आपल्या कंपाऊंडचं नाव काय आहे NaOH. NaOH चं नाव काय आहे बघा. Na म्हणजे काय असतं सोडियम आणि OH म्हणजे हायड्रॉक्साईड. तर काय येईल याचं नाव सोडियम हायड्रॉक्साईड. आता यांचे कन्स्टिट्यूएंट एलिमेंट्स, पहिला आहे सोडियम, मग ऑक्सिजन आणि मग काय आपला H म्हणजे हायड्रोजन. ॲटॉमिक मास सोडियमचं किती असतं 23, ऑक्सिजनचं 16, हायड्रोजनचं किती असतं 1. आता नंबर ऑफ ॲटम्स Na पण 1 आहे, ऑक्सिजन पण 1 आहे आणि H पण 1 आहे. आता यांना जेव्हा आपण मल्टिप्लाय करूया 23 इंटू 1, 16 इंटू 1, 1 इंटू 1, तर काय येईल 23 प्लस 16 प्लस 1, काय येऊन जाईल याचा आन्सर आन्सर काय येत आहे 40. आता इथे काय येईल याचं Na इंटू 1, Na म्हणजे काय असतं सोडियम, प्लस ऑक्सिजन इंटू 1 प्लस हायड्रोजन इंटू 1. आणि या सर्वांना सम केल्यानंतर आपला आन्सर काय येत आहे 40U. नेक्स्ट आपल्या कंपाऊंडचं नाव काय आहे AlPO4. AlPO4. आता Al म्हणजे काय असतं ॲल्युमिनियम आणि PO4, जसं SO4 म्हणजे काय होतं सल्फेट, तसं PO4 म्हणजे काय फॉस्फेट. तर याचं नाव काय होईल ॲल्युमिनियम फॉस्फेट. यांचे एलिमेंट्स काय काय, सर्वात आधी तर ॲल्युमिनियम आहे, नंतर मग फॉस्फरस, आणि मग काय आहे ऑक्सिजन. आता बघा ॲल्युमिनियमचा मास किती असतो 27, फॉस्फरस 31 आणि ऑक्सिजनचा 16. आता यांचे ॲटम्स एलचा बघा एकच आहे, फॉस्फरसचा एक आणि ऑक्सिजनचे 4, 1 1 4. आता यांना मल्टिप्लाय करूया.
27 plus 31 plus 64. 122. आणि याच्या फॉर्म्युल्यामध्ये काय येईल, आपण काय काय ऍड केलं, मॉलिक्युलर मास ऑफ ॲल्युमिनियम, फॉस्फरस अँड ऑक्सिजन. into 1 plus phosphorus into 1 आणि काय आहे ऑक्सिजन, ऑक्सिजन into 4 आणि अशा प्रकारे आपला आन्सर किती येत आहे 122 डाल्टन. आता आपल्या नेक्स्ट कंपाऊंडचं नाव काय आहे NaHCO3. NaHCO3. Na म्हणजे सोडियम, H म्हणजे हायड्रोजन, CO3 म्हणजे काय असतं कार्बोनेट. म्हणजे याचं नाव काय होईल सोडियम हायड्रोजन कार्बोनेट, पण याला दुसरं नाव आहे सोडियम बायकार्बोनेट. यांचे कॉन्स्टिट्यूएंट एलिमेंट सोडियम, नंतर हायड्रोजन, मग कार्बन आणि मग काय आहे ऑक्सिजन. आता यांचा मास सोडियमचा किती असतो 23, हायड्रोजनचा 1, कार्बनचा 12, ऑक्सिजनचा 16. यांचे ऍटम्स किती आहे सोडियमचा पण 1 आहे, हायड्रोजनचा पण 1 आहे, कार्बनचा 1 आहे आणि ऑक्सिजनचा किती आहे 3. म्हणजे 1 1 आणि 3. आता त्यांना मल्टिप्लाय करूया 23 into 1, 1 into 1, 12 into 1 आणि 16 into 3. 23 plus 1 plus 12 plus 48. यांना ऍड करूया आपण. आन्सर काय येते आपला 84. सोडियम into 1 plus हायड्रोजन into 1 plus कार्बन into 1 आणि लास्ट वन काय आपला ऑक्सिजन into 3. आणि अशा प्रकारे आपला आन्सर मॉलिक्युलर मास किती आलेला आहे 84 U. कशाचा आहे हा मॉलिक्युलर मास सोडियम बायकार्बोनेट. आता बघूया आपला नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणत आहे. क्वेश्चन नंबर 6. 2 सॅम्पल्स M and N of slaked lime were obtained from 2 different reactions. The details about their composition are as follow. काय म्हटलेलं आहे इथे 2 सॅम्पल आहेत, एक M आणि एक N, जे आपल्याला वेगवेगळ्या रिएक्शन मधून मिळालेले आहेत आणि आपल्याला खाली काय दिलेलं आहे त्यांचं कंपोजिशन. म्हणजे बघा आधी तुम्हाला सॅम्पल M दिलेला आहे, त्यामधला 7 ग्राम आपला तो पूर्ण कंपाऊंडचा कंपोजिशनचा मास दिलेला आहे. त्यामध्ये ऑक्सिजनचं 2 ग्राम आहे आणि कॅल्शियमचं 5 आहे. बघा 2 + 5 किती होत आहे 7 आणि आपल्या सॅम्पलचा पण मास किती आहे 7 ग्राम. नंतर बघा आपल्याला सॅम्पल N दिलेला आहे, त्याचा मास किती आहे 1.4 ग्राम. त्यामध्ये ऑक्सिजनचं किती आहे मास 0.4 आणि
कॅल्शियमचं काय आहे 1, म्हणजे बघा 1.4 होता या दोघांना ऍड करून. आता आपल्याला हे 2 सॅम्पल्स दिलेले आहेत आणि काय म्हटलेलं आपल्याला खाली काही क्वेश्चन विचारला आहे. बघा आता काय म्हटलं आहे इथे क्वेश्चन, विच लॉ ऑफ केमिकल कॉम्बिनेशन डज दिस प्रूव्ह, एक्सप्लेन. काय म्हटलं आहे आपल्याला, हे जे दिलेलं आहे सॅम्पल एम सॅम्पल एन यांना ऑब्झर्व करायचं आहे आणि आपल्याला तिथे केमिकल कॉम्बिनेशनचा कोणता लॉ अप्लाय होतो ते सांगायचं आहे. आता बघा तुम्हाला हा दिलेला आहे कंपोजिशन, यामध्ये सॅम्पल एम मध्ये 7 ग्राम दिलेला आहे आणि सॅम्पल एन मध्ये 1.4. बघा दोन्ही डिफरंट आहे, पण आता आपल्याला यामध्ये शोधून काढायचं आहे की कोणता लॉ बरं इथे लागत असेल. आता बघा आपल्याकडे खूप सारे लॉ आहेत, लॉ ऑफ डेफिनाइट प्रोपोर्शन, लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मास. ठीक आहे, आता लॉ ऑफ कन्झर्वेशन मास तर लागणारच, कारण बघा कोणतीही केमिकल रिएक्शन जेव्हा होत आहे तर जेवढा आपण रिएक्टंट साइडला टाकत आहोत, म्हणजे जेवढा काही केमिकल्स आपण रिएक्शन करवत आहोत त्यांची, तेवढंच प्रोडक्ट आपल्याला मिळेल, तर तो तर लागेलच. पण त्यानंतरही एक लॉ लागतो आणि तो असतो लॉ ऑफ कॉन्स्टंट प्रोपोर्शन, त्यालाच आपण म्हणतो लॉ ऑफ डेफिनाइट प्रोपोर्शन. त्यामध्ये काय असतं की तो जर जसा स्लेक्ट लाईम म्हणजे काय असतं, कॅल्शियम हायड्रॉक्साईड. बघा स्लेक्ट लाईम म्हणजे असतं कॅल्शियम हायड्रॉक्साईड, पण तुम्हाला इथे कॅल्शियम आणि ऑक्सिजन दिलाय आहे, म्हणजे हा इथे कॅल्शियम ऑक्साईडचं आपल्याला कंपोजिशन दिलेलं आहे. म्हणून आपण काय करू, कॅल्शियम ऑक्साईड त्याला आपण म्हणतो क्विक लाईम. तर आपण इथे क्विक लाईम पकडून चालूया, कॅल्शियम ऑक्साईड. ठीक आहे, आपल्याला कॅल्शियम ऑक्साईड घेऊन चालायचं आहे, कारण बघा इथे सुद्धा कॅल्शियम आणि ऑक्साईड दिलेला आहे, आपल्याला हायड्रोजनचा कंपोजिशन दिलेला नाही. आता आपण बघूया की कोणता लॉ यामध्ये अप्लाय होतो. विच लॉ ऑफ केमिकल कॉम्बिनेशन डज दिस प्रूव्ह, एक्सप्लेन. आपल्याला तो लॉ पण सांगायचा आहे आणि अजून काय सांगायचं आपल्याला, तो एक्सप्लेन सुद्धा करायचा आहे की तो लॉ कसा अप्लाय होत आहे. बघा काय लिहिलंय आपण, द एक्सपेक्टेड प्रोपोर्शन बाय वेट ऑफ कॉन्स्टिट्यूएंट एलिमेंट ऑफ क्विक लाईम. बघा इथे क्विक लाईम लिहिलेला आहे, दॅट इज कॅल्शियम ऑक्साईड. म्हणजे क्विक लाईम म्हणजे काय होतं आपलं, कॅल्शियम ऑक्साईड would be from its known molecular formula, that is calcium oxide. The atomic mass of calcium and oxygen. बघा कॅल्शियमचा आपल्याला मॉलिक्युलर मास माहिती आहे काय असतं 40 आणि ऑक्सिजनचा आपण आताच बघितलं 16, 40 and 16 respectively. This means the proportion by weight of constituent element Ca and O in the compound calcium oxide is 14:16 which is 5:2. आता बघा जेव्हा कधी आपण प्रोपोर्शनची गोष्ट करत आहोत त्यामध्ये आपल्याला स्मॉलेस्ट प्रोपोर्शन घ्यायचा असतो. म्हणजे जर मोठी, जसं इथं बघा 14:16 आहे, आपण याला छोट्या व्हॅल्यूज मध्ये कन्वर्ट करू शकतो. याला आपण कशाने डिवाइड करू शकतो, 4 ने डिवाइड करू शकतो. ठीक आहे, आता जेव्हा आपण याला 4 ने डिवाइड केलं तर काय येतो आन्सर, 10:4. 10 आणि 4 ला पण एका कॉमन फॅक्टरनी डिवाइड होतो 2 नी, तर याला आपण 2 म्हणजे 5:2. बघा आपला स्मॉलेस्ट प्रोपोर्शन आला, तर हे काय झालं, कॅल्शियम आणि ऑक्साईडचा या कंपाऊंड मधला प्रपोर्शन. जेव्हा कधी कॅल्शियम ऑक्साईड बनेल तर कॅल्शियम कोणत्या प्रपोर्शन मध्ये ऍड होईल, 5, आणि ऑक्सिजन कोणत्या प्रपोर्शन मध्ये ऍड होईल, 2. ठीक आहे, तर हा प्रपोर्शन काय राहील, कॉन्स्टंट राहील. जर हा प्रपोर्शन यामध्ये सुद्धा कॉन्स्टंट असेल तर आपण तो लॉ इथे प्रूव्ह होतो असं सांगू शकतो. आता बघा सेवन ग्राम आपल्याला दिलेला आहे, आपण एम आणि एन, 2 ऑक्सिजन, आपण आधी कॅल्शियम आणि ऑक्साईड, ऑक्सिजनचं किती आहे 2 आहे
आणि कॅल्शियमचं किती आहे 5 आहे. बघा यामध्ये 5:2 रेशो आहे जो आपला कॅल्शियम ऑक्साईडचा नेहमीचा रेशो आहे. आता बघा याच्यामध्ये कॅल्शियमचं किती आहे 1 ग्राम आणि ऑक्सिजनचं किती आहे 0.4. आता बघा आपण याला जेव्हा 2 नी म्हणजे 0.2 नी डिवाइड करू. बघा तुम्ही याला कन्सिडर करा की हा 10 आहे आणि हा 4 आहे, तर आपण त्याला एका कॉमन फॅक्टरनी डिवाइड करू शकतो, तो म्हणजे 2. आणि जर इथे 1 आहे आणि इथे 0.4 आहे तर आपण याला 0.2 नी डिवाइड करू शकतो. तर जेव्हा आपण याला 0.2 नी डिवाइड करत आहोत तर आन्सर काय येईल 5:2. म्हणजे बघा या दोन्ही सॅम्पल मध्ये कॅल्शियम ऑक्साईडचा प्रपोर्शन काय आला 5:2. तर आपण इथे कोणता लॉ लावू शकतो, लॉ ऑफ डेफिनाइट प्रपोर्शन. काय असतं लॉ की तो कोणत्याही मॉलिक्युलर कोणत्याही रिएक्शन मध्ये जेव्हा फॉर्म होईल तर तो कोणत्या प्रपोर्शन मध्ये फॉर्म होईल 5:2. 5 कशासाठी असतं कॅल्शियम आणि 2 म्हणजे ऑक्सिजन साठी. ठीक आहे, तर यावरून आपण प्रूव्ह करतो की हा लॉ इथे लागतो. आता बघा पुढे आपण सेंटेन्सेस लिहिले आहे प्रूव्ह करण्यासाठी. नाउ फॉर गिवन सॅम्पल m कॅल्शियम ऑक्साईड 5 ग्राम आहे, गिवन सॅम्पल 7 ग्राम. बघा आपला जो कॅल्शियम ऑक्साईड जो नेहमी बनतो तर तो 5 ग्राम बनतो, 5:2 या रेशो मध्ये बनतो. आता जेव्हा आपल्याला m दिलेला आहे, m म्हणजे 7 ग्राम दिलेला आहे, यामध्ये CH चं 5 आहे प्रपोर्शन आणि ऑक्सिजनचं 2, म्हणजे इथे सुद्धा प्रपोर्शन काय आहे 5:2. This means that 7 gram of calcium oxide contains 5 gram of calcium and 2 gram of oxygen. The proportion by weight of calcium and oxygen in is 5:2. आता बघा आपण n साठी बघूया. Now for given sample n of calcium oxide mass given sample that is 1.4 gram. यामध्ये सुद्धा आपला रेशो किती येत आहे 5:2. आणि यावरून आपण सांगतो की या क्वेश्चनचा आन्सर काय आहे द लॉ ऑफ डेफिनाइट प्रपोर्शन. Above sample m and n of calcium oxide shows that the proportion by weight of constituent element in different sample of a compound is always constant. काय म्हटलं आहे, जेव्हा कधी केमिकल रिएक्शन होईल आणि कॅल्शियम ऑक्साईड जेव्हा फॉर्म होतील तर ते एका कॉन्स्टंट रेशो मध्ये फॉर्म होणार. Constituent elements in different sample of compound is always constant. That is the proportion by weight of calcium and oxygen in different sample of calcium oxide is constant. म्हणजे काय रेशो असेल तो 5:2. 5 कशासाठी कॅल्शियम साठी, O कशासाठी 2 म्हणजे ऑक्सिजन साठी. आता आपण म्हणूया द एक्सपेरिमेंटल व्हॅल्यू ऑफ प्रोपोर्शन बाय वेट ऑफ constituent elements match with expected proportion calculated by molecular mass. This proves and verify law of constant proportion or law of definite proportion. The law states that the proportion by weight of constituent element in various sample of compound is fixed. हा आपला काय आहे law of definite proportion. काय म्हटलं आहे की एखाद्या कन्स्टिट्यूएंट एलिमेंट मध्ये किंवा डिफरंट सॅम्पल मध्ये जो काही आपला कंपाऊंड बनेल तर तो फिक्स्ड रेशो मध्ये बनेल. ठीक आहे, हे झालं आपलं प्रूफ. आता बघा आपला नेक्स्ट क्वेश्चन काय आहे. क्वेश्चन नंबर 7. डिड्यूस द नंबर ऑफ मॉलिक्युल्स ऑफ फॉलोइंग कंपाऊंड इन गिवन क्वांटिटीज. आपल्याला खाली दिलेले आहेत कंपाऊंड, कंपाऊंडचा आपल्याला रेशो काय दिलेला आहे मास दिलेला आहे आणि आपल्याला त्या क्वांटिटी मध्ये त्या मास मध्ये किती नंबर ऑफ मॉलिक्युल्स आहे त्या कंपाऊंडचे ते काढायचं आहे. आता हे कसं काढणार आपण, आपल्याकडे एक मोल नावाची गोष्ट असते. मोल म्हणजे काय असतं की किती ग्राम मध्ये किती, आपण जेव्हा ग्रामला कितीने डिवाइड करतो आपल्या मॉलिक्युलर मासने डिवाइड करतो तर काय येतो आन्सर मोल मध्ये. आणि एका मोल मध्ये किती मॉलिक्युल्स असतात 6.02 × 10⁻23.
तर अशा प्रकारे आपण नंबर ऑफ मॉलिक्युल्स ऑफ दॅट गिवन कंपाऊंड काढू शकतो. आता आपलं बघा पहिलं काय आहे, 32 ग्राम ऑफ ऑक्सिजन. आधी काय काढणार आपण, मास ऑफ ऑक्सिजन आपल्याला माहिती आहे किती असतं, आता बघा तुम्हाला इथे फक्त ऑक्सिजन दिलेला आहे, तर ऑक्सिजन वरून कसं समजायचं की हा ऑक्सिजन दिलेला आहे की मॉलिक्यूल वाला ऑक्सिजन दिलेला आहे, म्हणजे ओ दिला आहे की O2 दिलेला आहे. तर आपल्याला नेहमी लक्षात ठेवायचं आहे की ऑक्सिजन नेहमी डायॲटॉमिक स्टेट मध्ये असतो, तो कधीच सिंगल भेटत नाही. तर त्याला आपण जर आपल्याकडे ऑक्सिजन शब्द आला तर आपल्याला त्याला O2 असंच कन्सिडर करायचं आहे, म्हणजे तो नेहमी O2 याच फॉर्म मध्ये राहणार. जसं तुम्हाला इथे 32 ग्राम ऑक्सिजन दिलेला आहे, म्हणजे 32 ग्राम ऑफ O2 दिलेला आहे. आता बघा आपल्याला या कंपाऊंड मध्ये म्हणजे या एलिमेंट मध्ये या एलिमेंटचं मास किती दिलेलं आहे, 32. 32 कसं, एका ऑक्सिजनचं 16 असतं, तर इथे 2 आहे, तर 2 × 16 32. आता नेक्स्ट बघा आपल्याला काढायचं काय आहे, नंबर ऑफ मॉलिक्युल्स इन 32 ग्राम ऑफ ऑक्सिजन. आता आपण काय करणार, या ऑक्सिजनचं मास कॅल्क्युलेट करणार. मास कसं कॅल्क्युलेट करणार, आपल्याकडे एका ऑक्सिजनचं मास असतो 16, किती मॉलिक्यूल किती ऍटम आहे 2, तर मल्टिप्लाय केल्यानंतर आन्सर काय येत आहे 32. आता आपल्याकडे एक मोलचा फॉर्म्युला असतो, काय असतं, क्वांटिटी गिवन क्वांटिटी डिवाइडेड बाय मॉलिक्युलर मास ऑफ दॅट कंपाऊंड और एलिमेंट. मोल त्याला कशाने डिवाइड करतो आपण, n. आता बघा आपल्याला इथे गिवन काय दिलेलं आहे 32 ग्राम, तर आपण 32 ग्राम कुठे ठेवतो, अप्पर मध्ये, न्यूमरेटर मध्ये, आणि आपल्याकडे मॉलिक्यूलचा मास किती दिलेला आहे 32, तर आन्सर काय येत आहे 1, म्हणजे मोल किती आला 1. आता 1 मोल मध्ये किती मॉलिक्यूल कसं काढणार, 1 मोल मध्ये मॉलिक्यूल असतात 6.02 into 10⁻23 मॉलिक्यूल्स. याला आपण काय म्हणतो, ॲव्होगॅड्रोज नंबर. त्याला कशाने डिवाइड करतो आपण, कशाने डिनोट करतो, Na. ठीक आहे. आणि आता आपण कसं काय लिहिणार, 32 ग्राम ऑफ ऑक्सिजन कंटेन 32 ग्राम ऑक्सिजन कंटेन किती मॉलिक्यूल आला बघा, मॉलिक्यूल ऑफ ऑक्सिजन. ठीक आहे, पुढचं बघूया. आता बघा नेक्स्ट काय आहे, 90 ग्राम ऑफ वॉटर. वॉटरचा फॉर्म्युला काय असतं, H2O. आता इथे पण तसंच करणार, आधी आपल्याला काय काढायचं आहे, मोल काढायचा आहे, आणि त्यानंतर आपल्याला नंबर ऑफ मॉलिक्युल्स ऑफ वॉटर काढायचा आहे. आता हा एलिमेंट दिलेला नाही आपल्याला, काय आहे हा बघा, एकापेक्षा जास्त एलिमेंट्स आहे, म्हणजे हा काय आहे, कंपाऊंड आहे. तर आपल्याला आधी कंपाऊंडचा मॉलिक्युलर मास काढायचा आहे. आपण मागे क्वेश्चन मध्ये मॉलिक्युलर मास कसा काढायचा बघितला, आता आपण तसंच त्या स्टेपनी मॉलिक्युलर मास काढणार. बघा मॉलिक्युलर मास H2O. आता इथे कन्स्टिट्यूट एलिमेंट कोणकोणते आहे, एक आहे हायड्रोजन आणि एक आहे ऑक्सिजन. हायड्रोजनचे किती आहे ऍटम 2, तर आपण हायड्रोजनच्या मासनी 2 ला मल्टिप्लाय करूया, आणि मग काय करूया, ऑक्सिजनचा 1 आहे, तर ऍटॉमिक मास ऑफ ऑक्सिजन इंटू 1. हायड्रोजनचा मास किती असतो 1, म्हणजे काय येईल 1 × 2 प्लस ऑक्सिजनचा मास असतो 16 × 1
काय येत आहे आन्सर 18. म्हणजे आपल्या वॉटरचा मॉलिक्युलर मास किती आलेला आहे 18 डाल्टन. ठीक आहे. आता आपल्याला मोल्स काढावे लागेल. आता मोल्स कसं काढणार, आपल्याला गिवन किती दिलेला आहे 90 ग्राम, तर मोल्स 90 डिवायडेड बाय 18 आणि किती होतो आन्सर 5. आता आपल्याकडे 5 मोल्स आहे आणि 5 मोल मध्ये वॉटरचे किती मॉलिक्यूल आहे ते काढायचे आहे. आता एका मोल मध्ये 6 × 10⁻23 मॉलिक्यूल असतात, तर 5 मोल मध्ये किती मॉलिक्यूल्स असणार. तर आता जेव्हा आपल्याकडे 1 मोल मध्ये 6.022 × 10⁻23 मॉलिक्यूल आहे, तर जेव्हा आपल्याकडे 5 मोल आहे तर किती असणार, तर आपण काय करणार 5 × 6.022 × 10⁻23. आता आपण आपल्याला हे कॅल्क्युलेट करायला इझी जावं म्हणून जर डेसिमल नंतर 0 असेल तर आपण काय करतो फक्त 6 लिहितो, म्हणजे काय येईल आन्सर 6 × 10⁻23 5 × 6 × 10⁻23 आणि आपला आन्सर काय येईल आता 5 × 6 30 × 10⁻23 मॉलिक्यूल्स. आता सेंटेन्स मध्ये काय लिहिणार आपण 90 ग्राम ऑफ वॉटर contain 30 × 10⁻23 molecules of water. आता नेक्स्ट बघूया काय आहे कार्बन डायऑक्साइड 8.8 ग्राम ऑफ कार्बन डायऑक्साइड. आता हा सुद्धा एक कंपाऊंड आहे, कारण यामध्ये एकापेक्षा जास्त एलिमेंट्स आहे. तर आधी आपण याचा मॉलिक्युलर मास काढणार कंपाऊंडचा आणि मग मोल. आता आपल्याला कार्बन डायऑक्साइडचा मॉलिक्युलर मास काढायचा आहे. कसं काढणार, कार्बनचा मास माहिती आपल्याला CO2 मध्ये सी किती आहे 1 आहे, तर याचा मास × 1 म्हणजे C चा मास किती असतो आपल्याला माहिती आहे, किती असतो 12 × 1 प्लस 16 × 2. काय येईल आन्सर 12 प्लस 32 किती येतो 44. ठीक आहे. आता आपल्याकडे आलेला आहे मॉलिक्युलर मास. आता आपण मोल्स काढणार. किती दिलेला आहे 8.8 डिवायडेड बाय 44. आता बघा तुम्हाला हा दिसत आहे का 44 चं जर आपण डबल केलं तर किती आलं असतं 88. पण आता इथे पॉइंट आहे, म्हणजे आपल्याला आन्सर मध्ये सुद्धा पॉइंट घ्यावा लागेल. तर जसं हा पॉइंट नसता तर किती आला असता आन्सर 2 आला असता, पण इथे समोर पॉइंट आहे म्हणजे आन्सर काय येईल 0.2. मोलचं युनिट काय असतं मोल. आता एका मोल मध्ये 6 × 10⁻23 मॉलिक्यूल असतात, तर 0.2 मध्ये किती मॉलिक्यूल असणार, तर आपण 0.2 नी मल्टिप्लाय करणार. आता जेव्हा आपण 6 नी 2 ला मल्टिप्लाय केलं असतं तर आन्सर काय आला असता 12 × 10⁻23. पण आता इथे पॉइंट आहे म्हणजे काय येईल 1.2. मॉलिक्यूल्स. आन्सर मध्ये काय लिहिणार आपण 8.8 ग्राम contain 1.2 × 10⁻23 molecules of water.
काय काढलं आपण? मॉलिक्युल्स ऑफ CO2. नेक्स्ट बघा काय लिहिलं आहे? 7.1 ग्राम ऑफ क्लोरीन. आता क्लोरीन काय आहे? एलिमेंट आहे. आता बघा तुम्हाला क्लोरीन, जसं आपण ऑक्सिजन बघितलं होतं, ऑक्सिजन जेव्हा आपल्याकडे शब्द येतो तर आपला, आता मी सांगितलं की त्याला आपण O2 कन्सिडर करायचं, म्हणजे त्याचे 2 ऍटम बघायचे. आता जेव्हा क्लोरीन शब्द ऐकतो तर क्लोरीन पण डायॲटॉमिक स्टेट मध्ये असतो, म्हणजे तो नेहमी Cl2 असं असणार. जरी क्लोरीन लिहिलं असेल तरी त्याला आपण काय म्हणूया? Cl2. आता आपण काय करणार? आपल्याकडे क्लोरीनचा मास किती असतो? 35.5. आता जेव्हा 2 आहे म्हणजे याला 2 ने मल्टिप्लाय करावं लागेल, तर आन्सर येईल 71. आता आपण मोल्स काढणार. किती येतो बघा? 7.1 डिवायडेड बाय 71. आता जेव्हा हा 71 असता तर आपण याला 1 ने डिवाइड, म्हणजे 71 ने डिवाइड केलं असतं तर आन्सर किती आलं असतं? 1. पण आता इथे 7.1 आहे, म्हणजे काय येईल इथे आन्सर मध्ये पण पॉइंट येईल, म्हणजे 0.1. आता तेच 1 मोल मध्ये किती मॉलिक्युल्स? 16 to 23. आता 0.1 म्हणजे किती येईल? 0.1 इंटू 6 इंटू 10⁻⁻23. तर आन्सर काय येईल याला बघा? 6 इंटू 1 आलं असतं तर 1, 6 इंटू 1 6 आलं असतं. आता 6 इंटू 0.1 आहे, म्हणजे आन्सर काय येईल? 0.6. ठीक आहे, हे झालं आपला मॉलिक्युल्स ऑफ क्लोरीन. आता आपण काय लिहूया? 7.1 ग्राम क्लोरीन contain 0.6 into 10⁻⁻23 molecules of chlorine. नेक्स्ट बघूया काय आहे? क्वेश्चन नंबर 8. If 0.2 mole of following substances are required, how many gram of those substances should be taken? Sodium chloride, magnesium oxide, calcium carbonate. काय म्हटलं आहे आपल्याला? बघा आपल्याला मोल दिलेला आहे कशाचं? 0.2 मोल ऑफ फॉलोविंग सबस्टन्स. सोडियम क्लोराइडचं दिलं आहे, मॅग्नेशियम ऑक्साइड आणि कॅल्शियम कार्बोनेटचं दिलेलं आहे. आणि आपल्याला काय काढायचं आहे की किती प्रमाणात तो मॉलिक्युलचे ग्राम आपल्याला इथे लागणार. म्हणजे एकंदरीत आपल्याला इथे मोल दिलेला आहे, मॉलिक्युलर मास तर आपल्याला माहिती आहे, आणि आपल्याला काढायचं काय आहे की किती प्रमाणात आपण तो घेतला पाहिजे की आपला आन्सर काय येईल? 0.2. ठीक आहे. आता त्यासाठी आपण काय करणार? सर्वात आधी आपल्याला माहिती आहे सोडियम क्लोराइड. सोडियम क्लोराइडचं मास कसं काढणार आपण? सोडियमचा मास असतो 23, मॉलिक्युल 1 आहे, Clचा असतो 35.5. आता जेव्हा आपण यांना ऍड करू तर आपला आन्सर काय येईल? 58.5. ठीक आहे. आता आपल्याला काय काढायचं आहे? आता आपल्याला मोल काढायचं आहे, पण आपल्याला इथे मोल दिलेला आहे. आपण नेक्स्ट स्लाइड वर बघूया. बघा इथे आपल्याला काय दिलेलं आहे? मोल्स दिलेला आहे 0.2, आणि आपल्याला काढायचं काय आहे की किती हाऊ मच सबस्टन्स आर रिक्वायर्ड ऑफ द शुड बी टेकन. म्हणजे आपल्याला गिवन क्वांटिटी इथे काढायची आहे. जी आतापर्यंत आपल्याला गिवन क्वांटिटी दिली जात होती ते आता आपल्याला इथे काढायची आहे. आपल्याकडे मोल दिलेला आहे, मॉलिक्युलर मास तर आपल्याला माहिती असतो 0.2. आता इथे किती येईल बघा? सोडियम क्लोराइड. आता आपण याला एक्स कन्सिडर करू. आपल्याला काही माहिती नाही तर आपण काय करू? एक्स कन्सिडर करू.
आता NaCl चा मॉलिक्युलर मास किती असतो बघा, आपण काढलेला आहे 58.5. आता आपल्याला x ची व्हॅल्यू काढायची आहे, तर आपण काय करणार, या दोघांना मल्टिप्लाय करणार. x म्हणजे आपण काय कन्सिडर केला आहे, NaCl 58.5 into 0.2. काय येत आहे आपला आन्सर 11.7. आणि आपण काय काढलं आहे, मॉलिक्युलर मास काढलेला आहे, म्हणजे ही क्वांटिटी आपल्याला ग्राम मध्येच दिलेली असते, तर याचा युनिट सुद्धा काय येईल, ग्राम. 11.7 ग्राम आपल्याला या कंपाऊंडचं घ्यावं लागेल, जेणेकरून आपला मोल किती येईल, 0.2. आता तुम्हाला यामध्ये नंबर ऑफ मॉलिक्युल्स काढा असं पण क्वेश्चन विचारू शकते, ठीक आहे. पण आपल्याला काय विचारलंय की आपल्याला किती ते अमाऊंट घ्यावं लागेल, ठीक आहे. चला तर आपला एक्सरसाइज इथे संपतो. तुम्हाला आमचा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि असेच उपयोगी व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर पुन्हा भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.